होते त्यामध्ये देखील आपण म्हटलं तर काँग्रेस असतील ठाकरे गट असेल यांच्या अनेक वाद बघायला मिळत आहेत की मुंबईची जागा असेल. मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक आली. खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे. त्यांचा नेता कोण हे ठरत नाही आहे. आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी किती आता वाटाघाट्या केल्या, ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार. त्यामुळे मी चॅलेंजही केलेलं आहे की कोणी तुम्ही तर एखाद दुसरी जागा आणून दाखवा म्हणून. तुम्ही आमच्याशी घात केला, आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही तिकडे जाऊन बसलात, सगळे तुमचे तत्व आयडियोलॉजी गुंडाळून टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते, मोदीजी सभेला आलेत, मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या 18 जागा निवडून आल्यात. आता माझं पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी एखाद दुसरी जागा निवडून आणून दाखवावी. मी जास्त म्हणत नाही त्यांना. आता ते म्हणतात आम्हाला 25 जागा पाहिजे, 30 पाहिजे. अहो तुम्ही जागा किती घ्या, कोणी किती घ्या, पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 45+ मी तर आउट ऑफ बोलतोय, पण 45+ या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. त्यांना किती भानगडी करू द्या. आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे ती सुद्धा एक राहणार नाही. ते सुद्धा सगळे आपल्याला दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगवेगळे झालेले दिसतील. 94ला